भटक्यांची पंढरी असलेला हरिश्चंद्रगड आणि त्या हरिश्चंद्रगडाच्या पूर्व दिशेला असणारी ही बालघाट जी रांग आहे, त्या बालघाट रांगेमध्ये येणारा हा देखना कुंजीरगड तर मात्र अवघड आहे. कारण इथे ना बसता येत ना उठता येत. हा लक्षात त्याच्या मायेचा अनुभव तो भेटतो. त्या ठिकाणी आपण जी लहानपणाची आठवण असते ना पितळीमधनं चहा पिण्याची, ती आजला मात्र जागी झाली. मित्रांनो, भुईमधनं बाहेर येणं त्याला लहान माणसाला काही नाही, परंतु आपल्यासारख्या 100-125 किलोच्या माणसाला येणं अवघड आहे. दगडा पण कुठे बघतो? दगडाच्या भरोशाही कुठं ह्या वरच्या मोठ्या मला तर जमतंय का नाही कोणाला माहिती. यांची जीव खतरनाक आठव पाहता असं भन्नाट आहे ना. समोरचा पॅच दिसतो इथे मांडणीच्या पुढे, तिथे मात्र पूर्ण झोपूनच आहे ना, झोपूनच यावं लागतं. कुणाला स्वप्नात देखील वाटणार नाही की या ठिकाणी पाण्याचा टाका असेल. आणि तेच एक कारण असावं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जो मुक्काम केला होता, असं आहे. अवघड आहे. आणि अडकून जर बसलं इथे तर काही असं अवघड आहे ना. येता नाही. चला. हो हो. आता वरती कोण आहे? बर बर, चालेल चालेल. हो चालेल चालेल. तर मित्रांनो, हे प्रेम, ही आपुलकी, हा जिव्हाळा, ही जी गावची माणसं आहेत साधी भोय, इथंच भेटतो. नमस्कार मित्रांनो, जय शंभूराजे, जय शिवराय, जय जय जाऊ. तर आजला आपण आहोत अशा किल्ल्याला भेट देण्यासाठी. समोर दिसतंय हा कोंबड किल्ला. तर आजला आपण आहोत कुंजीरगडाला भेट देण्यासाठी. आता जवळजवळ आपण निंबा किल्ल्यावर चढून आलोय. याच्या खाली जो आपला ट्रेक चालू झाला तो सुरुवातीला लागलं ते पोपसंडी गावापासून पुढे आल्यावरती एक छोटंसं घर लागतं, ज्या ठिकाणी आपल्याला गावच्या लोकांचा मायेचा अनुभव तो भेटतो. त्या ठिकाणी आपण जी लहानपणाची आठवण असते ना पितळीमधनं चहा पिण्याची, ती आजला मात्र जागी झाली. पितळीमधनं चहा पिला मस्त. आणि तिथपासून पुढे आपण आता शेवटचा एक टप्पा राहिला आहे. समोर पाहताय हे बघा, हे जे रेलिंग दिसते ना, हा एक किल्ल्याचा टॉप आहे. आपल्याला जायचंय तिथपर्यंत. भटक्यांची पंढरी असलेला हरिश्चंद्रगड आणि त्या हरिश्चंद्रगडाच्या पूर्व दिशेला असणारी ही बालघाट जी रांग आहे, त्या बालघाट रांगेमध्ये येणारा हा देखना कुंजीरगड उर्फ कोंबड किल्ला. कुंजीर या शब्दाचा अर्थ तसा कुंजीर हा शब्द संस्कृत आहे आणि त्याचा अर्थ हा साधारणतः हत्ती होतो. जर आपण पलीकडनं विहीर गावा साईडनी जर पाहिलं ना, तर विहीर गावा साईडनी ह्या किल्ल्याचा जो आकार आहे तो पूर्ण एका मोठ्या हत्तीसारखा वाटतो. आणि आपण मात्र आता इथपर्यंत आल्यानंतर
ही समोरची धार दिसते, त्या धारेच्या पुढे एक धार आहे, त्या धारेच्या पलीकडे फोपसंडी गावे, त्या ठिकाणावरून आपला ट्रेक चालू झाला. आणि इथपर्यंत आल्यावरती इथं पाहत आहे जे पूर्वीच्या काळी जे पाणी साठवून ठेवण्याची जे स्रोत निर्माण करण्याचे हे ठिकाण होते. इथे एक जलकुंभ ह्या ठिकाणी एक आहे. आणि पुढे जर आलं ना, हा जवळजवळ एक 8-10 फूट खोल असणारा पाण्याचा साठा आहे. सुंदर असा आहे. आता देखील त्याच्यामध्ये पाणी पाहायला भेटतं. पूर्वीच्या काळी हे असेच जलकुंभ आपल्याला बऱ्याचशा किल्ल्यांवरती पाहायला भेटतात. हा छोटा आहे. सुरुवातीच्या टप्प्यावरती आपल्याला ते पाण्याचे स्रोत म्हणजे रांजणखळी लागली होती. त्याच पद्धतीचं रांजणखळगे या ठिकाणी पाहिलं. म्हणजे या किल्ल्यावरती आपल्याला ही अशी रांजणखळगी बरीचशी पाहायला भेटतात. आणि आजला पुन्हा आपल्याबरोबर आहे, काय नाव तुझं? सोहम मांढरे. याला ओळखत असाल, पहिल्या व्हिडिओ मध्ये मी आलो होतो. हो. कुठला होता ट्रेक आपला तो? मार्कंड्या, ऐवनगड. त्या ट्रेक वेळेला आपल्या बरोबर सोहम होता. आणि आता मात्र इथून जी कुंजलगडाची जी बुरुजाची भव्यता दिव्यता आहे, इथनं पाहताना खरंच एवढं सुंदर दिसते. हे बघा, वरती बुरुज आहे. आणि आत्ता या खालच्या बाजूच्या आपल्या शिड्या दिसतात ना, त्या शिड्या आता बसवलेल्या आहेत. नाहीतर याच्या आधी याच्या पलीकडनं गेलो ना, त्या साईडने किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग होता. मित्रांनो, एक प्रकारे आपण ह्याच्या नवीन शिड्या बसवल्यात. या शिड्यांपर्यंत येऊन पोहोचलो. आता या शिड्यांपर्यंत जर आलं नाही, बघा आत्ता देखील एक खड्डे खाली रिकामे आहेत. आणि पूर्वीच्या काळच्या ज्या इथनं पायऱ्या, जो पायरी मार्ग असेल त्याच्या मात्र पाऊल खुणा आपल्याला पाहायला भेटतात. आता त्या पायऱ्या जरी मोठ्या नसतील, छोट्या आहेत बघा. इथे दिसतात हे अशा लाईननी वरती गेलेलं आपल्याला दिसतात इथे. आता इथून वर जाते पाहत आहे कसं आहे, कारण सध्या इथे काम चालू आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ असं इथं मला पकडता येईल अशा गोष्टी या ठिकाणी बसवलेल्या नाही आहेत. ठीक आहे ना, अवघड आहे ना. ही समोरची शिडी आहे आणि जो पायरी मार्ग होता तो ही भिंत दिसते, कातळ भिंत. त्या कातळ भिंतीने आहे. आणि इथून वरती येण्यासाठी बाकी सपोर्टला काही जागा नाही आहे. आपल्याला हाताच्या आणि पायाच्या ग्रीपवरतीच वर जायचं आहे. थोडं घसरटं देखील आहे. चला जाऊ आता वरती. पायाखालची माती मोकळी असल्यामुळे थोडंसं घसरटे. सावकाश. इकडनं सोपं आहे उलट रे. एक मिनिट आता. नाही घसरट नाही आली माती. याला आधी लागा तू काय ठेवू. दगडा पण कुठे बघतो, दगडाच्या भरोशाही कुठं ह्या वरच्या मोठ्या. मी खाली येऊ का? आले
मित्रांनो, एक प्रकारे आपण टॉपला येऊन पोहोचलोय. खतरनाक गाडी मग आता सगळं भन्नाट आहे ना. कारण वरती पकडायला अशी ग्रीप वगैरे काही नाही आहे. परंतु या बाजूनी असणारा चोर दरवाजा ह्या बुरुजाला मला नाही वाटत असेल. कारण असला तरी त्या पाऊल खूण आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. कारण चोर दरवाजा हा लपून असतो. या ठिकाणी असेल म्हणून शक्यता आहे. तर समोर एक दिसतोय. आता इथून दिसतंय की नाही कोणास पाहायचा प्रयत्न करूया. या बघा, हा समोरचा भाग दिसतोय, ते गवत आहे मध्ये, बरोबर. हा हे जे गवत दिसतंय मध्ये इथे, या गवतापाशी थोडासा चौकोनी भाग दिसतो आपल्याला शिल्लक. म्हणजे त्या ठिकाणी वरती जाण्यासाठी एक चोर दरवाजा असू शकतो. आता मात्र सूर्य हा अस्ताला चालला आहे. असं देखणं रूप आज आपण या कोंबड किल्ल्यावरनं, कुंजीरगडावरनं पाहणार आहोत. खूप सुंदर आहे. पाहता ठीक आहे ना, भन्नाट आहे ना. आता ह्या गडाला हे रेलिंग बसून याला थोडं मजबूत करण्याचा, किंवा जे गडप्रेमी आहे, जे किल्लाप्रेमी आहे, जे शिवप्रेमी आहेत, जे किल्ले पाहायला येतात, गड भ्रमंतीला येतात, त्यांच्या संरक्षणासाठी हे रेलिंग बसवण्यात आले आहे. खूप सुंदर असं. किती वेळ पाहून किती वेळ नाही तसं पाहिलं गेलं. ह्या किल्ल्याचा इतिहास असा जास्त नाही आहे. परंतु इतिहासामध्ये म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये छत्रपतींचे पदस्पर्श ज्या किल्ल्याला झालेत, जे किल्ल्याला शिवाजी महाराजांचा सहवास लाभला, आपल्यावरून वरती जर आलं तर या ठिकाणी आपल्याला बरीचशी पाण्याची टाकी दिसतात. 1 2 3 4 आहे, 5 6. परंतु सध्या ती गाडलेली असल्यामुळे याच्यामध्ये काय पाणी साठा आता आपण होताना दिसत नाही. कोरडी पडलेली आहे. पूर्वीच्या काळी मला वाटतं ह्या समोरची टाकी दिसत नाही, ह्याच्यावरती छप्पर असू शकतं की ते काळाच्या ओघामध्ये पडलेलं आहे. तर आता सूर्यास्त झाला आहे. हवा मात्र खूप सुंदर सुटलेली आहे. आता जर पाहिलं ना तर हे समोर आता ही टेकडीच्या खाली हे हवा, त्याच्या बरोबर समोर जो टॉप दिसतोय ना, तो आहे भैरवगड. त्या भैरवगडच्या पुढे हरिश्चंद्रगड. म्हणजे ह्या साईडला गेलं काय हरिश्चंद्रगड येतो, ह्या साईडला कळसुबाई आहे. आणि मगाशी आपण ज्या बाजूने वरती आलो ना, आता इथनं दिसत आहेत, 1 मिनिट, हां ही जी टोकं दिसतात ना समोरची, एका एक टोकं बघितली ही, हां ही जी टोकं आहेत ना, हा हाटकेश्वर ट्रेक, ज्या ठिकाणी की नैसर्गिक ब्रिज म्हणतो ना, मध्ये डोंगराला खोल पडतं, त्या ठिकाणी तो हाटकेश्वरचा ट्रेक आहे ना, तो त्या ठिकाणी करतात लोक. त्याला नवरा नवरीचा डोंगर किंवा वराडे डोंगर देखील बोलतात. आता आपण खूप सुंदर आहे. आज देखील ह्या ऊन वारा पाऊस सहन करत ही जी कातळ शिल्प आहेत या ठिकाणी पाहायला भेटतात. आता हे शिल्प भैरवाचं आहे की अजून कशाचं आहे? हां, कारण हे शेजारी नागाचं शिल्प आहे. बरं, तुम्हाला जर काय माहीत असेल ना याच्याबद्दल, या शिल्पाबद्दल, तर कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, कुणाला स्वप्नात देखील वाटणार नाही की या ठिकाणी पाण्याचा टाका असेल. ही एवढीशी जागा आहे आणि एवढीशी जागे गेलं ना आतमध्ये तर समोर पाणी दिसत नाही आहे. थोडंसं उजव्या बाजूला गेलं की पाणी आपल्याला पाहायला भेटतं. खूप सुंदर आहे. पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे आणि किल्ल्यावरचं हे पिण्यायोग्य असणारं पाणी. आतमध्ये पाहताय इथं एक गणपतीचं शिल्प आहे. मात्र आतमध्ये वटवाघळांचा वावर आहे.
वटवाघळ मात्र भरपूर आहेत. समोर दिसतंय शंकराचं मंदिर आहे. याच ठिकाणी मोकळ्या ठिकाणी आपण टेंट लावणार आहोत आणि इथं मुक्काम करणार आहे. त्याच्या बाजूला इथे एक पाण्याचं टाकं आहे. याच्यात देखील पाणी दिसत नाही आणि हे मोठं पाण्याचं टाकं आहे. पण पूर्वी हे आहे शंकराचं मंदिर आहे. बाबा हर हर महादेव. मित्रांनो, ह्या कुंजरगडाचा पलीकडलं ते समोरचं टोक आहे. त्या साईडलाच ते जी गुहा आहे ना आरपार ती त्या साईडलाच आहे. या ठिकाणी हे शंकराचं मंदिर, त्याच ठिकाणी आपण टेंट टाकून आराम केला. बाजूला 2 पाण्याची टाकी आहेत. इथे एक पाण्याची टाकी नंतर ती कोरडी आहे. आणि किल्ल्यावरील सगळ्यात जे मोठं जे बांधकाम असेल, राजवाडा असेल किंवा किल्लेदाराचं घर असेल, वाडा असेल, ते हे समोर आहे. आता हे समोरचा जो वाडा दिसतोय ना, त्या वाड्याची पायरी आहे. त्या पायऱ्या देखील असं आपलं पाहायला भेटतं. आणि जो त्या वाड्याचा दरवाजा असेल, दरवाजा इथे असेल, या साईडचं बांधकाम आज देखील चांगल्या स्थितीत आहे. म्हणजे बऱ्यापैकी पाहायला भेटतं आपल्याला. या साईडचं मात्र ढासळलेलं आहे. पूर्वीच्या काळी दरवाजा लॉक करण्यासाठी जी जागा असेल ती या ठिकाणी ती दिसते आपल्याला. आणि आतमध्ये मात्र त्या वाड्याची बांधकाम अस्तव्यस्त पडलेली आपल्याला पाहायला भेटतात. है की नाही? भरपूर मोठी जागा आहे. इथे आलो होतो. कुंजरगडाचा तसा पाहायला गेलं तर इतिहास हा चांगलाच म्हणावा लागेल. कारण की ज्यावेळेला टिंडोरीच्या लढाईनंतर जी छत्रपती शिवाजी महाराजांनी मैदानी जी लढाई केली टिंडोरीची, त्या लढाईनंतर ज्यावेळेला महाराज पुढे आले, तेव्हा सैनिक जे लढाईमध्ये जे घायल झाले असतील किंवा जखमी झाले असतील त्यांना आराम भेटावा म्हणून या कुंजीरगडाची आरामासाठी महाराजांनी निवड केली होती आणि या ठिकाणी आराम केला होता. त्यावेळेला या आरामामध्ये महाराजांनी जे सैनिक असतील त्यांचे जे आपण म्हणतो ना, जे त्यांच्यावरती विलास, त्यांना औषध पाणी याच गाड्यावरती थांबून केलं होतं. तर मंदिराच्या जर पुढे जर आलं ना तर या बाजूस इथं छोटंसं म्हणण्यापेक्षा एक बुरुजाचं बांधकाम दिसतं आपल्याला. आजला देखील चांगल्या स्थितीत पाहायला भेटतं. त्याच्या समोर जर पाहिलं ना, वातावरण जर स्वच्छ जर असेल, आता देखील म्हणजे नजरेला आहे ना, इथं समोर कळसुबाई शिखर दिसतंय, रतनगड पण दिसतोय, कात्राई पण दिसते. कुठला तर शिरपुंजाचा भैरवगड आहे, घनचक्कर आहे. हा इथे समोर खाली तो भैरवगड दिसतोय. ती पुढं शेंडी दिसते एक वरती निघालेली, ती शेंडी आहे हरिश्चंद्रगडाची. म्हणजे या किल्ल्यावरनं जर चौबाजूनी पाहायचं जर म्हटलं तर बऱ्यापैकी दूरवरचं दिसतंय. पुढे ते नवरा नवरीचा वराळे डोंगर दिसतोय, तुम्ही रात्री जो पाहिला असेल तोच. ह्या गोष्टी जर इथनं दिसत असतील, ह्या किल्ल्याला जे संरक्षण भेटतंय हे बाकीचे जे किल्ले आहेत पूर्ण ह्या किल्ल्यांमुळे. आणि तेच एक कारण असावं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जो मुक्काम केला होता त्याला एक महत्त्वाचं कारण की या किल्ल्याला बाकीच्या किल्ल्यांचं संरक्षण चांगल्यापैकी. मित्रांनो, इथून पुढे आपण जाणार आहोत. खाली एक गुहा आहे, त्याच्या पुढे जे नैसर्गिक व्ह्यू आहे ते पाहण्यासाठी जाणार आहोत. आता परंतु एक जण व्ह्यू जास्त मोठा होईल, त्याच्यामुळे तो पार्ट आपण पुढील भागात पाहू. आत्तापर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये.